नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मराठी मनुष्य कुठलीही युनिक कल्पना मांडत असेल महाराष्ट्रासमोर तर त्याचं स्वागत आणि माध्यम म्हणून त्याची ही कल्पना त्याचं प्रसारण NDTVवरती तुम्ही बघणारच आहात. अनेक एपिसोड्स आम्ही केलेत. AI ही आमची स्पेशालिटी आहे. पण आत्ता ही जी तुम्ही लॉन्ड्री बघितली ना ही देशमुखांची लॉन्ड्री आहे. देशमुख नमस्कार. 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 इथे या जरा, लाईट कमी येते. तुमचा पूर्ण परिचय द्या बरं महाराष्ट्राला. मी तुषार तानाजी देशमुख. ॲक्च्युली मी 2011 साली BA मेकॅनिकल झालो होतो. नंतर मी रिलायन्समध्ये एक 4-5 वर्ष काम केलं. 2015ला मी माझ्या नळवणे गावचा सरपंच झालो आणि त्याच्यानंतर 17 साली आम्ही हा लॉन्ड्री व्यवसाय चालू केला. सासरे बुवा जरा इकडे या जरा. मला माझ्या कुटुंबाने सपोर्ट केला. त्याच्यामध्ये माझे सासरे त्यांची प्रामुख्याने भूमिका राहिली या सर्व याच्यामध्ये. म्हणजे रिलायन्सचा जॉब सोडल्यानंतर एक 1.5-2 वर्ष मी गावासाठी पूर्ण वेळ दिला आणि त्यानंतर काहीतरी व्यवसाय करायचा. मग त्यांना बोलवलं. सासरे भावांनी आम्हाला इथे एक 3 गुंठ्याचा प्लॉट होता, तर आम्ही तिथं लॉन्ड्री व्यवसाय चालू करायचं ठरवलं. आणि मग लॉन्ड्री व्यवसायातनं मग आम्ही इंडस्ट्रियल कॅन्टीन, हॉटेल आणि ह्या लॉन्ड्रीचं एक्सपान्शन 7 ते 8 वर्षात केलेलं आहे. तुम्ही कुलवंत पुन्हा मराठी आणि तरी तुम्ही लॉन्ड्रीच्या व्यवसायात असं काय वेगळा त्यावेळी एक वेगळा व्यवसाय निवडायचा म्हणून आम्ही त्यावेळेस तसं प्लॅनिंग केलं आणि कुटुंबाने सपोर्ट केला. त्याच्यामुळे ते अगदी सहजरित्या ते पेललं गेलं. तुमची उलाढाल सांगा बरं जरा महाराष्ट्राला. आता आम्ही एक महिन्याला एक 25-30 लाखापर्यंत उलाढाल करतो. वर्षाला किती झाले? 25 लाख मल्टिपल बाय 12. बरं, ते मी त्यांना ते किमान 4 5 स्टार म्हणजे 5 स्टार 3 स्टार हॉटेलला, 4-5 मोठ्या कंपन्यांना, 2-3 हॉस्पिटल्सला आणि 1500 कस्टमर आहेत असं. हो, रिटेल्स कस्टमर्स आहेत. या नाही फक्त 25 लाखाचा उलाढाल. पण तुम्ही आता कुलवंत, पुन्हा मराठे, देशमुख असला व्यवसाय जावायच्या कल्पनेला तुम्ही पाठिंबा दिला, याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. कसं आहे की आमचे प्लॉट होते बरं का, खूप वर्षापूर्वी घेऊन ठेवलेले होते, पण मोकळे होते. आता सगळी आयडिया यांची, कल्पना यांची. आम्ही तर काय सर्व्हिसमध्ये होतो. म्हणजे डॅडी हे घेऊन काय करायचं, म्हणजे ठेवून काय करायचं, आपण असं करूया. म्हणजे करायचं तर करा, चला करू. असं मग झालं आमचा विचार. अर्धा प्लॉटमध्ये आम्ही नाही का असं लॉन्ड्री चालू केली बरं का. आता मी ही देशमुखांची लॉन्ड्री महाराष्ट्राला दाखवणार आहे. चला देशमुख साहेब वरती पण नाही, आधी खाली बघू. प्रोसेस सुरू कशी होते देशमुख साहेब? या दडे सांगा, बोलत राहा तुम्ही आता. बोलत राहू का? प्रोसेस सुरू कशी होते? इथे कस्टमर कपडे घेऊन आले, हे शर्ट पॅन्ट वगैरे घेऊन आल्यानंतर आम्ही सॉर्टिंग करतो. त्याच्यावर कपड्यांवर मार्किंग करतो आम्ही. युनिक आयडी, जसं आपलं आधार कार्ड आहे तसं आम्ही युनिक आयडी कस्टमरला दिलेले आहे. 104 105 माझा स्वतःचा 104 आयडी आहे. तो कायमस्वरूपी आणि सिस्टीमला त्याची एंट्री होते. त्या पद्धतीने कपड्यावर मार्किंग होते आणि नंतर सगळे कपडे एकत्र क्लब होऊन दिवसभरातले कपडे, आमचा जो वॉशर आहे अशोक, तो ते सगळं संध्याकाळी सॉर्टिंग करून वॉशिंगला घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हे कपडे प्रेसिंगला जातात. सॉर्टिंग सॉर्टिंग आता मध्ये जाऊ. आता तुम्ही जी देशमुखांची लॉन्ड्री बघणार आहात ना, वन ऑफ द बेस्ट. आणि देशमुखांचं असं म्हणणं आहे की ह्या व्यवसायामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की उत्तर भारतीय मंडळी ह्या व्यवसायामध्ये आलेली आहेत. मराठी माणसानं खरं तर हे करायला पाहिजे आणि हे करून हा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. किती पोटेन्शियल आहे देशमुख साहेब या व्यवसायात? पोटेन्शियल सर अमर्याद आहे. हा व्यवसाय अनस्कॅटर्ड आहे. म्हणजे तुम्ही गल्ली बोळात कुठे गेला तरी लॉन्ड्री आज. पण ह्या लॉन्ड्रीला एक वेगळ्या स्वरूपात, मोठ्या स्वरूपात कोणी दिलेलं नाही. भविष्यात आपण त्या पद्धतीने पोटेन्शियल. आपण इथे आलो, या बाजूने आलं पाहिजे, या बाजूने या तुम्ही. आता आपण इथे आलो, सेग्रिगेट झाले. पुढे आता आपली वॉशिंग तिकडे आतमध्ये वॉशिंग मशीन, आपण तिकडे जाऊया. अशोक या आतमध्ये. सो बघा ना, ही जी देशमुखांची लॉन्ड्री आहे ती लॉन्ड्री किती मोठी आहे. चाकण MIDCतली, चाकण MIDC पार्ट 2. आता ह्या लॉन्ड्री व्यवसायामध्ये मशीन जेवढं इम्पॉर्टंट आहे, मशीन, केमिकल, पाणी, त्याच पद्धतीने आतमध्ये येतो. हा जो बॉयलर आहे, म्हणजे कोणतंही आपण ज्यावेळेस वॉशिंग करतो त्यावेळेस त्याला जर स्टीम वॉश किंवा बॉइलिंग वॉटर दिलं तर त्या चांगल्या पद्धतीने त्याची क्वालिटी अजून चांगली निघते. म्हणजे फक्त थंड पाण्यात जे आपण धुतलं जातं त्याच्याऐवजी हा बॉयलर आहे. हा याच्यामध्ये वूड फायर बॉयलर आहे. आता भविष्यामध्ये आपण बघू शकता किती टेम्परेचर तयार होतं बॉयलरमध्ये. त्याचं 7 बार प्रेशर आणि एक 160 डिग्री टेम्परेचरपर्यंत आपण कॅपॅसिटी मॅक्झिमम लेवलला नेलेली. ह्या आपल्या कन्व्हेन्शनल रोटरी मशीन्स आहेत. बॉयलरमधनं जी हीट जनरेट ती पूर्ण मशीन्सला दिलेली आहे. स्टीम इथून जनरेट केली, ती इथे आणली. त्या प्रत्येक मशीनला आपण कनेक्शन दिलेलं आहे, स्टीमचं कनेक्शन. आता हे काय आहे? ही वॉशिंग मशीन आहे. कन्व्हेन्शनल वॉशिंग मशीन जुनी, ही 60 किलोची, ही 50 किलोची. त्या मशीनमध्ये कपडे टाकले जातात, कपडे धुतले जातात. दाखवूया प्रोसेस. दाखवूयात ना.
ए बेटा पण ही तुम्ही स्वतः डिझाईन केलेली का ही नाही ह्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. काय खूप किंमत सारे- आहे ह्या machine? ही मशीन एक त्यावेळेस एक 4.5-5 लाखापर्यंत जाते, एक 60 किलोची एक machine? हा एक मशीन. आणि ती पलीकडची ती पण एक 4-4.5-5 आता लाखापर्यंत. हे कपड्यामध्ये टाकलेले आहेत. हो मध्ये टाकलेले आहेत. आता हे तुम्ही बघताय हे रोटेशन मध्ये फिरतंय हा. फॉरवर्ड आणि रिव्हर डायरेक्शननी. Right. ते थोडं जास्त open ओपन करता येईल थोडं ओपन केलं तर पाणी बाहेर येईल. बरं म्हणून मी जास्त ओपन नाही केलं. बरं राईट. म्हणजे आपल्या घरातली जशी वॉशिंग मशीन असते तीच प्रोसेस आहे अप अँड डाऊन अप अँड डाऊन फॉरवर्ड रिव्हर्स डायरेक्शन. Right. यात धुतलेले कपडे ह्या मशीन मध्ये हा हायड्रो आहे. Hydro. मशीन मध्ये पिळले जातात. राईट. पिळून आपण म्हणजे आपण घरात हाताने जे पिळण्याचं काम आहे ते या मशीन मध्ये केलं जातं. हायड्रोची किंमत काय करा हायड्रोचे हायड्रो 2.5-3 लाखापर्यंत हा हायड्रो जातो. हा एक 2.5 ते 3 लाख ही मशीन ती एक सेम त्याच पद्धतीचा हा पण hydro आहे. तो पण हायड्रो आहे. राईट. हा मग ह्या हायड्रो झाल्यानंतर आता हे वॉशिंग हा, मशीन याच्यामध्ये आता जे कपडे आपल्याला सुकवायचे Right. ते आपण ह्या ड्रायर्स मध्ये टाकतो. याला हे dryer आहेत. हे ड्रायर आहेत. हे तिन्ही ड्रायर्स आहेत. बरं. याच्यामध्ये कपडे सुकवले पण ह्या जातात. ड्रायरचं काही वेट आहे का हे किती हे किलो हे का? वॉशर हे एक्स्ट्रॅक्टर दाखवा आहेत. हे ऑटोमॅटिक मशीन्स आहेत. ना. राईट. म्हणजे ह्या दोन मशीनचं काम ही एकच मशीन करते. बरं. वॉशिंग मशीन प्लस हायड्रो ही एक मशीन त्या दोन मशीनचं काम करते. ही ऑटोमॅटिक आहे. हे नवीन व्हर्जन आहे. राईट. आणि याची ही- काय किंमत आहे? ही एक 13-14 लाखापर्यंत गेली आपल्याला 14 पर्यंत. Right. आणि ही त्याची छोटी मशीन आहे ती एक ही 5 पलीकडे, लाखापर्यंत. ही हो. पण. म्हणजे ह्याच छोटं व्हर्जन हे आहे. Right. आता हे सगळे ड्रायर्स आहेत. म्हणजे त्या मशीनच्या वॉशिंग मशीन सोबत हा ड्रायर, त्या छोट्या मशीन सोबत हा ड्रायर, तो त्यानंतर तो एक आपला त्या जुन्या मशीन सोबतचा ड्रायर. म्हणजे आपण असा एका तासामध्ये एक 200 किलो वॉश होईल अशा पद्धतीने सेटअप रेडी झाला. आता एका दिवसात तुम्ही ड्राय क्लीन आणि प्रेस करून किती कपडे देता? अंदाजे 1 टनाच्या आसपास तर नक्कीच होतं. 1 टन झाले. नंबर ऑफ पीस नंबर ऑफ पीस कॅल्क्युलेशन मध्ये केलं तर एक 2-1 हजार पीस जास्त होतं. 2-1,000. हा म्हणजे हॉटेल रिटेल सगळं पकडून Right. आम्ही फक्त हा. म्हणजे रिटेलमध्ये आमचं प्लॅनिंग हे अजून दाखव. आहे. ते आपण आता हे इथे हे आता थोडेसे ओले आहेत. कपडे हा किंचित हे ओले आहेत ना? किंचित ओले आहेत. म्हणजे वॉश केल्यानंतर पिळल्यानंतर हायड्रोमधनं काढल्यावर हे डायरेक्ट ह्या रोल प्रेस मधनं जाऊन प्रेस होऊन येतात. ह्याला रोल प्रेस याला रोल प्रेस म्हणतात. आणि ह्याची काय किंमत आहे? ही नवीन मशीन एक 16 लाखापर्यंत जाते. आता आपण ही त्यावेळेस म्हणजे रिसेलचीच घेतलेली आहे. कारण आता एवढा सगळा सेटअप प्रत्येक मशीन नवीन शक्य नाही. आणि आपण एकदम म्हणजे हळूहळू आता इथे वाढवलेलं तुम्ही आहे. कपडा काढायचा तो असा ओपन ओपन करायचा खालून प्रेस झालेला आला का तो तिथे गडी आला. घालायचा. इथे गडी घालून ठेवायचा आणि मग प्रत्यक्षात प्रेसिंग प्रोसेस वर होणार आहे. नाही हे झालं याची रोल प्रेस झालं. आता जे रिटेलचं काम आहे किंवा गेस्ट लॉन्ड्री आहे ते प्रोसेसिंग वरती होतं. आता ती सगळ्यात मोठी हा, महत्वाची retail- गोष्ट महत्त्वाची रिटेल बदले. कारण देशमुखांचं कौतुक काय आहे तर फक्त कल्पनाच नाही त्यांनी आणली, याच्यामध्ये इंडस्ट्री त्यांच्यावर जोडल्या गेल्या, त्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी त्यांच्यावर जोडले गेले आणि वैयक्तिक कस्टमर पण त्यांच्यावर जोडले आपण गेले. बघा आता हे ब्लँकेट्स असतील. हे. बाहेर मी तुम्हाला blanket पण होऊ शकतं. ब्लँकेट, गोधडी, चादर, स्पोर्ट्स शूज, पडदे, Shoes? शूज पण क्लिनिंग करतो आपण. या अरे क्या बात आहे. असे शूज क्लीन केलेले हो आहेत काय? हो आहेत ना. शूज क्लीन केलेले ते रॅक मध्ये ठेवले जातात. अगदी 10-20 शूज आम्ही डेली जरा एक 2-3 शूज काढून द्या ना. शूज दे ना बाळा ते. ए निखिल आतून ये शूज दे ना काढून आत नाही. हे शूज वगैरे Sports- तुमच्याकडे देणारे हा ते इथला रिटेल कस्टमर. Retail? हो रिटेल कस्टमर. आता हा शूज जो ह्या मित्राने काढला 1 to 1 सिंगल कस्टमरचा दाखवा. अरे जो आहे तो दाखवा ना. धुळास पडली असेल नाही तर ठीक आहे. हरकत नाही. ये दे 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 चल. तो पण हा तर घे, याची घे, घे, साधारणपणे ह्या शूजच्या वॉशिंगला किती खर्च येतो? खर्च असा आता आम्ही काही अजून कॅल्क्युलेट केलेला नाहीये. हा. पण आम्ही याचे 200 रुपीज चार्ज करतो पर शूज. पर शूज. कारण आम्ही याला पहिला हँड वॉश करतो आणि आफ्टर दॅट मशीनमध्ये मग हे करतो. कारण डायरेक्ट मशीनमध्ये टाकला तो तेवढा क्लीन निघत नाही. तुमचं खरंच अभिनंदन. काय युनिक महाराष्ट्राला कॉन्सेप्ट तुम्ही दिली. बरं हे महाराष्ट्रातलं एकमेव युनिट आहे का असे काही युनिट्स आता नाही महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये आता जुने मी 50 म्हणजे मी तर 8 वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केलाय आम्ही. पण याच्या आधी आपण बघाल तर डिलक्स म्हणून, गजाज म्हणून किंवा खूप मोठे मोठे सुपर लॉन्ड्री पुण्यामध्ये आहे, पण त्या मुंबईमध्ये पण आहेत, इंडिव्हिज्युअल लेवलला इंडिव्हिज्युअल लेवलला आहेत आणि त्याही ह्या काम रिटेलचं काम करतात. Right. काही हॉस्पिटल सेक्टरमध्ये किंवा हॉटेल सेक्टरमध्ये काम करणारे खूप लॉन्ड्रीज आहेत की फक्त हॉस्पिटल लाईनमध्ये आहे, फूड फार्मामध्ये आहे, हॉटेल्समध्ये फक्त हॉटेल, मग 5 स्टार 3 स्टार हॉटेलचे जे हे आहेत ते पण काम करणार. पण आता याच्यामध्ये ह्या व्यवसायामध्ये तुमची एकूण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? आता आमची मशिनरीचीच कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अराउंड 1.5 CR पर्यंत गेली आहे. Right. आणि बाकी मग तुमची जागा, स्पेस, कन्स्ट्रक्शन ही वेगळी कॉस्ट आहे. तिथं वन टाइम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण पकडू शकतो. सो या म्हणजे कपडे प्रेस करण्याच्या इंडस्ट्रीचं एवढं मोठं स्वरूप असू शकतं की नाही माझं तरी हे छोटं आहे. म्हणजे याच्यामध्ये अजूनही खूप मोठे लोक आहेत किंवा याच्यामध्ये खूप मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप ग्रोथ आहे अजून.
आणि खूप याच्यामध्ये एक्सपान्शनला वाव आहे. राईट. म्हणजे हा 12 बलुतेदाराचा एक व्यवसाय आहे की जो भविष्यामध्ये आता आपण बघितलं सलून इंडस्ट्री प्रत्यक्षात आलो पाटील जिथे देशमुख जिथे कपड्यांना प्रेस करतायत वेगळ्या पद्धतीचे कपडे त्याचे स्टीम प्रेस पण मी बघितली. हो. आणि ही वेगळी हे इम्पोर्ट केलेल्या मशीन्स आहेत आपण, याला आपण युटिलिटी प्रेस म्हणतो. युटिलिटी. हा. हे कसं वर्कआउट होतं? त्याच्यामध्ये जो कपडा आपण काल आलेला दिवसभरातला कपडा सकाळी 8 वाजता वॉश केल्यानंतर त्याला स्टार्च करतो. आता आपला सगळा भाग हा पुढाऱ्यांचा भाग आहे. हो. तर ह्या पुढाऱ्यांच्या भागामध्ये प्रत्येकाला आता एक इकडे आपण बघाल तर सगळ्यांना अगदी एक हा छंद नाही काय म्हणतात त्याला, स्टारचा एक हे लागलेला आहे, ऑरा आहे. ऑरा आहे. हे बघा स्टार देशमुखांच्या नाद म्हणूयात आपण. देशमुखांच्या लॉन्ड्रीमध्ये तयार झालेला हा स्टार हळूहळू मॅडम बघा जरा. ड्रेस आहे बरोबर, एकदम नव्यासारखा. एकदम नव्यासारखा म्हणजे जुने हे घातलेले कपडे आहेत रिपीटेड कस्टमरनी. आता हा कस्टमर ID 717 हे बघा दाखवा. त्याचं मार्किंग आहे याच्यावर. मग त्या कस्टमरचे असे वॉश सगळे प्रेस झाल्यावर परत सॅग्रिगेशन होतं आणि मग त्या कस्टमरचं इंडिव्हिज्युअल पॅकिंग होतं. आता हा स्टार्चच्या कपड्यांचा एक नाद आपल्याला म्हणता येईल सगळ्यांना लागलेला आहे आणि तो आपण त्याचा व्यवसायात रूपांतर कसं करता येईल किंवा त्या अँगल. ह्या ज्या मशीन्स आहेत ना ह्या सगळ्या इम्पोर्टेड आहे. आता पूर्वी काय व्हायचं आपल्याला 7 ते 8 दिवस लागायचं हे स्टार्चचं काम करायला. मग आपण ह्या मशीन्स आणल्यापासून काल दिवसभरात आलेले जे कपडे आहेत ते संध्याकाळी सॉर्टिंग करून ठेवायचे, सकाळी लवकर 6 वाजता वॉशिंगला घ्यायचे. या लेडीज येईपर्यंत 8 वाजता ते वॉश करून स्टार्च करून ठेवायचे. वरती 8 वाजता आले का यांनी ह्या प्रेस चालू करायच्या. संध्याकाळी 6 पर्यंत काल दिवसभरातले कपडे पूर्ण स्टार्च क्लिअर होता आमचा. मग ते रोजच्या डिलिव्हरी रोजचं म्हणजे कालचा आज ओके उद्या डिलिव्हरी. आणि हे 7 ते 8 दिवसाचं काम आहे. पूर्वीच्या जर कन्व्हेन्शनल वेने गेलं पण आता एका दिवसात होतं. आता एका दिवसात होतं का तर त्याला कारण आहे. पूर्वी काय व्हायचं की हे कपडे वाळवायचे, मग त्याला परत पाणी मारायचं, मग मॅन्युअल इलेक्ट्रिक प्रेसनी प्रेस करायचे, जे आपण इथे बघताय ह्या इलेक्ट्रिक प्रेसनी प्रेस करायचे. इलेक्ट्रिक प्रेस ही जी जुनी आपली कन्व्हेन्शनल पद्धत. आता ही पद्धत आम्ही फक्त फिनिशिंगला वापरतो. म्हणजे तुम्ही बघाल तर हे बघा आता हा जो कुर्ता आहे हा एकदम नव्यासारखा झालेला आहे. कोणताही कपडा बघा, कलर बघा, व्हाईट बघा तुम्ही, हे सगळे नव्यासारखे झालेत अगदी. आणि हे रेग्युलर कस्टमरने 8-10 वेळा वापरलेले कपडे असू शकतात किंवा जास्त. का करायला लागते? फिनिशिंग मशीन्स आहे शेवटी तिकडे, तर मशीन्समध्ये नॉर्मल रिंकल्स राहू शकतात किंवा याला जी घडी घालायची आहे ती त्यांना जमत नाही. त्यांनी प्रेस केल्यानंतर ती घडी वगैरे, मग यांचं काम काय याला नॉर्मल एक फिनिशिंग द्यायचं, टच द्यायचा आणि घडी घालायची. म्हणजे हा पूर्वी एक स्टारचा शर्ट करायला 8 ते 10 मिनिटं लागायचे. आता 1-2 मिनिटं तिकडं आणि इकडे 1-1.5-2 मिनिटं म्हणजे 3-4 मिनिटात, म्हणजे ज्याला 10 मिनिटं लागतात ते 4 मिनिटामध्ये काम आपण वर्कआउट करतो. बहुत बढिया. म्हणजे टायमिंग 8 दिवसाचा कालावधी 2 दिवसावर आणि 10 मिनिटाचा कालावधी 3 ते 4 मिनिटावर आला. त्यामुळं तेवढ्या मल्टिपल आणि प्रोडक्शन याच्यामध्ये अजून एक फायदे काय आहेत की हे काम खूप क्वालिटी होत आहे. म्हणजे पूर्वी इलेक्ट्रिक प्रेसमध्ये एवढी क्वालिटी येत नव्हती किंवा स्टारचं प्रमाण जास्त राहिलं तर इथं कप कॉलरला इथं कॉलर आपल्या म्हणजे असं रॅशेस यायचे किंवा बॉडीला पण रॅशेस यायचे. याच्यामध्ये क्वालिटी एवढी सुंदर आहे ना की याच्यामध्ये अजिबात तुम्हाला स्टार्च अंगाला लागत नाही अजिबात. हा स्टार्चची क्वालिटी पण चांगली. आपण केमिकल पण इम्पोर्टेड वापरतो. फीडबॅक आहे तुम्हाला? फीडबॅक हा कस्टमरचा फीडबॅक आहे आणि आम्ही पण स्वतः त्याचा पूर्ण स्टडी करूनच प्लॅन केलेला आहे. बहुत बढिया. तुमचं कुठलं इंजिनिअरिंग झालंय म्हणाला? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि ही स्टीम प्रेस आता हे जे नॉर्मल लेडीज कपडा असेल, हॉटेलचे कपडे असतील, साधे कपडे जे आपण म्हणतो ना जीन्स वगैरे, हे सगळे याच्यावर होतात. म्हणजे ह्या स्टीम प्रेस आहेत 4-5 आणि इलेक्ट्रिक प्रेस आहेत आपल्याकडे 7-8. आता एवढ्या सगळ्या व्हरायटीज तुम्ही सांगितल्या, स्टीम, आपली कन्व्हेन्शनल आणि हे काय फरक आहे तिन्ही-चारी पद्धती? तिन्ही-चारीमध्ये फरक असा आहे की ज्यावेळेस म्हणजे आत्तापर्यंत जो व्यवसाय हे लोक करत होते, कपडे धुणे, त्याच्यानंतर वाळवणे, मग त्याच्यानंतर पाणी मारणे, मग प्रेस करणे, मग ते इलेक्ट्रिक त्याला 1,500 वॅटचं कॉईल आहे, त्या कॉईलच्या इलेक्ट्रिक हिटिंगनी प्रेस करणे, त्याच्यामुळे कपडा डॅमेज होतो. म्हणजे कपड्यावर इलेक्ट्रिक हिटिंग अप्लाय होते. याच्यामध्ये पूर्ण स्टीम आम्ही वापरतो. म्हणजे वॉशिंगला स्टीम, प्रेसिंगला स्टीम, ड्रायिंगला स्टीम. आम्ही कुठेच इलेक्ट्रिकशी डायरेक्ट संबंध कपड्याचा आमचा येत नाही इलेक्ट्रिक हिटिंगशी. त्याच्यामुळे फायदा काय, इलेक्ट्रिक हिटिंग कपडा डॅमेज होत नाही. कपडा फाटण्याचं जे प्रमाण आहे ते दुपटीने कमी झालं. म्हणजे पूर्वी 10-12 धुण्याचा जो कपडा फाटत होता तो आज 24 धुणे, म्हणजे डबल लाईफ त्याची डबल झाली थोडक्यात कपड्याची. आता मटेरियल किती लागतं? सोडा नाही, काय काय वापरतो? आम्ही लिक्विड डिटर्जंट, लिक्विड पावडर, त्याच्यानंतर एक हायपोम किंवा ब्लीच म्हणू आपण त्याला, असे जे लॉन्ड्री इंडस्ट्रीमध्ये स्टँडर्ड जे कंपोनंट वापरले जातात ते आम्ही सगळे वापरतो. आणि त्याच्यामध्ये असं, आणि ते पण सगळे इम्पोर्टेडच ऑलमोस्ट वापरतो. रिटेल लाईनला सगळे इम्पोर्टेड केमिकल वापरतो. क्लिनको म्हणून कंपनी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे इंडियामध्ये डायव्हर्सी, रोझल, ब्रुझरी वगैरे भरपूर कंपनी आहे. पुन्हा एकदा देशमुख तुमचं अभिनंदन. खूप खूप महाराष्ट्र तुम्हाला बघतो आहे. नमस्कार. तर मला एक सांगा की आपले जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना ह्या व्यवसायात कुठे, कशी, कितीपासनं इन्व्हेस्टमेंट करून आता मी पाठीमागच्या काही वर्ष 2 महिन्यामध्ये
एक 2-3 रील व्हायरल झाल्या, जवळपास 1 कोटी लोकांपर्यंत ती वेगवेगळ्या माध्यमातून ते व्ह्यू झाले त्या व्हिडिओ. आणि मग मला महाराष्ट्रातनं कमीत कमी 3-1 हजार कॉल आले असतील किंवा 100-1 टीम वेगवेगळ्या, म्हणजे नागपूरपासनं इकडे सांगली, सोलापूर, कोल्हापूरपासनं मुंबई, म्हणजे कोकण बिकण सगळ्या भागातनं एवढी लोकं येऊन गेली ना, जवळपास एक 100-1 टीम तरी येऊन गेल्या इथे. मग त्यांना आपण हा जो व्यवसाय सुरुवातीपासून स्टार्टपासून परत कसा चालू करायचा किंवा त्याच्यामध्ये कोणाला सेटअप करायचा असेल तर एक छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 25 ते 30 लाखात हा व्यवसाय कसा चालू करता येईल. 25-30 लाखात होऊ शकतो. पण 25 ते 30 लाखामध्ये एवढ्या ॲडव्हान्स मशिनरी येणार नाही, पण ते एक स्टार्टअप नक्की करू शकतात की जो आपण पूर्वी करत होतो. म्हणजे मी ज्यातनं सुरुवात केलेली आहे किंवा आम्ही ज्यातनं एक 2017 साली 18-20 लाख रुपये लावून जी सुरुवात झाली होती ती डेफिनेटली ती आत्ता जर विचार केला तर एखाद्या आता नवीन एकदम 1.5-2 कोटी लावून कोणी एवढा व्यवसाय करणार नाहीये. परंतु जर आपण 18-20 लाख रुपये 25-30 लाख रुपये लावून हा व्यवसाय चालू केला, आम्ही त्या पद्धतीने आता गाईड करतो. पूर्ण महाराष्ट्रातनं जे लोक येतात त्यांना तुम्हाला संपर्क करायचा असेल तर काय नंबर आहे आता? माझा 70-21-24-96-12 7021249612. तुमच्याकडे किती कामगार आहेत आता? आता माझ्याकडे सगळे म्हणजे 2-3 व्यवसाय म्हणून 50 आहे, पण लॉन्ड्रीमध्ये 20 ते 25 कामगार आहेत. प्रत्येकाला पगार किती देतो आपण? आम्ही लेडीजला आता 12,000पासून, आमच्या वॉशरला 30,000, प्रेसमॅनला 21-22,000, वेगवेगळे पगार आहेत. 30,000. हां, वॉशिंग करणाऱ्याला 30,000, आमच्या प्रेसमॅनला 22,000पर्यंत, 20 ते 22,000, आणि लेडीज ज्या प्रेस करतात त्यांना 12,000पर्यंत. मग मॅनेजर 25 ते 30,000, हेल्पर 15-15,000, असे वेगळे म्हणजे 12,000पासून 30-35,000पर्यंत पेमेंट आहे. 2-2.5 कोटी लाख वार्षिक टर्नओव्हर आपलं आहे त्या पद्धतीने. प्रॉफिट मार्जिन किती आहे याच्यामध्ये? प्रॉफिट मार्जिन जर आता कसं आहे, तसा विचार केला तर एक 25 ते 30% मार्जिन राहतं. आहे. जेव्हा तुम्ही नव्याने इन्व्हेस्टमेंट वाढवता तेव्हा ते मार्जिन कमी होतं, पण जर व्यवस्थित सेटअप बसल्यानंतर 1-2-3 वर्षानंतर 25-30% मार्जिन राहते यावेळेस. तुमच्याकडे डिलिव्हरी करण्यासाठी व्हॅन पण बघितली? व्हॅन पण आहेत. हो, आपल्याकडे डिलिव्हरी व्हॅन आहेत, डिलिव्हरीसाठी मुलं आहेत. आणि पूर्ण पुणे शहर कुठे कुठे आपण आता चाकण आणि चाकणचा रुरल एरिया तेवढ्याच भागात करतो. आपण आता पुणे कॅचअप करतोय, म्हणजे पिंपरी चिंचवड वगैरे हळूहळू प्लॅन आहे आपला, पण आत्ता लगेच नाही, म्हणजे हळू एकदम टप्प्याटप्प्याने कासवाच्या गतीने आपण चाललं. थांबूया आपण इथे. बघा आमचा प्रयत्न काय, महाराष्ट्रातल्या मराठी मनाला जेवढ्या म्हणून कल्पना देता येतील त्या सगळ्या दिल्या पाहिजेत. ही देशमुखांची लॉन्ड्री मला वाटतं युनिक आहे आणि तिला तुम्ही फॉलो पण करायला पाहिजे. ते करत असताना तुमच्या मनात जर काही प्रश्न पडले असतील तर देशमुख आणि त्यांचा नंबर शेअर केलेलाच आहे. त्यांना एवढे फोन कॉल येत आहेत, त्यामुळं तुम्ही कदाचित त्यांनी तुमचा फोन नाही स्वीकारा तर मेसेज करा, व्हॉट्सअपवरती त्यांना सांगा, विचारा, गडबड करू नका. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना मेसेज देऊन हे विचारा की तुमच्या मनातले काय प्रश्न आहेत. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.